हे बघा मी इथे अळूवडीची पानं घेतली आहे. आता मी बघा ह्याची डेट काढते. हे बघा सुरीने असं चांगली डेट काढून घ्यायची. पहिली मोठी डेट काढायची, मग छोटी छोटी करून जिथे डेट आहे तिथे काढायची. हे बघा अशी डेट काढायची. हे बघा अशा प्रकारे मी सगळे अळूवडीची पाण्याची सगळी डेट काढून घेते. मी इथे बेसन घेतले. आता त्याच्यामध्ये घालते मी चिमूटभर हळद. मी आता घालते 2 चमचे मसाला. आता मी ह्यात आगळ घालते. तुम्हाला जेवढा आंबटपणा पाहिजे तेवढं हिशोबाने तुम्ही आगळ घालू शकता. तुम्हाला जास्त आंबट नाही तर तुम्ही जास्त आगळ नका घालू. आता मी पाणी घालते आणि ह्याची कन्सिस्टन्सी पातळ करू नका ना जाड, नॉर्मल मीडियम ठेवा. हे बघा झालं. आता यात मी घालते वाटप. जे मी सानिया किचनमध्ये टाकले तुम्ही बघू शकता. मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवेन. 3 चमचे वाटप घातले आणि चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा चांगलं मिक्स करून झाले. आता यात घालते चवीनुसार मीठ आणि चांगलं त्याला मिक्स करायचं. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. हे बघा आता यात गरम मसाला घालायचा, चांगलं मिक्स करायचं. हे बघा झालं. आता ही पानं आहे ना, आता या पाण्यावरती ते जे मी केले ते घालायचं मिश्रण. हे बघा सगळीकडे ते स्प्रेड करायचं. सगळ्या पानांना सगळीकडे ते लागलं पाहिजे ते मिश्रण. हे बघा आता यावरती मी दुसरं पान घालते आणि त्याला हे चांगलं स्प्रेड करून घ्यायचं ते मिश्रण. अजून एक छोटं पान घेतलं. आता एक मोठं घेतलं तर त्याहूनही छोटे छोटे असे साईजचे घ्यायचे. हे बघा आता फोल्ड करायचे आणि त्यालाही मी ते मिश्रण लावायचं त्या पानांना. लक्षात ठेवा तुम्ही फोल्ड ही कुठेही करत असेल थोडंसं तरी त्याला मिश्रण ते लागलंच पाहिजे. मग ते अळूवडीचे ते बरोबर वडे होणार नाही आणि बरोबर फोल्ड होणार नाही. हे बघा असं फोल्ड करायचं. हे बघा असं बनवून झालं. आता बाकीचे पण मी असे वडे करून घेते. हे बघा आता मी हे बॉईल करायला ठेवले. आता मी याला धागा बांधून असं ठेवले. 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ठेवते. हे बघा 15 मिनिटं झाली आहे. आता मी काढते आणि थंड होते. थंड झाली आहे. आता मी हे कापायला घेते. ते गरम गरम असताना कापायला घेऊ नका. आता मी हे बघा ते तव्यावर तेल घातले. आता मी एक एक करून ती वडी घालते. चांगली भाजू दे. शॅलो फ्राय करणार आहोत आपण. हे बघा आता मी टर्न करते. कसं लाल लाल झाले बघा. आता तेल लावायचं आणि बाकीची साईड पण तशीच भाजून घ्यायची. हे बघा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी. नक्की बनवा अळूवडी. तुम्हाला हे नक्की आवडेल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांना शेअर करा रेसिपी. कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे ती पण सांगा. चला भेटू पुढच्या रेसिपीला.